पूर्ण बंधनच पाठवलेलं कसं जुने कसं बनवली त्याच्यावर. हॅलो, शेतकऱ्याचे आहेत त्याच्यामध्ये आपण नामाप्र याच्यातून 3 चिठ्ठ्या काढल्यानंतर साधारण प्रवर्गासाठी आरक्षित होत आहे. उर्वरित आता ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये आपण मागील सरपंचाचं आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र या प्रवर्गाता शेतकऱ्याचे आहेत त्याच्यामध्ये आपण नामाप्र याच्यातून 3 चिठ्ठ्या काढल्यानंतर साधारण प्रवर्गासाठी आरक्षित होत आहे. उर्वरित आता ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये आपण मागील सरपंचाचं आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र या प्रवर्गाता यामधून आपण आता 3 चिठ्ठ्या जळगाव, वरुड, तो दुसरा डिलीट करून घ्यायचा त्याच्यात कन्फ्युजन नाही. मसाळा सर्वसाधारण, वरुड सर्वसाधारण स्त्री, दामणगाव वा सर्वसाधारण, करंजीकाठी सर्वसाधारण, चिखली सर्वसाधारण स्त्री, जळगाव सर्वसाधारण स्त्री, नटरा पुनर्वसन सर्वसाधारण स्त्री अशा पद्धतीने आपल्या 39 सर्वसाधारण ग्रामपंचायतीचे सर्वसाधारणचे स्त्रीचे आरक्षण काढण्यात आले. आज पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये 8ही तालुक्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये संपूर्ण ग्रामपंचायतीचे सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे. वर्धा तालुक्यामध्ये एकूण 76 ग्रामपंचायती आहेत. या 76 ग्रामपंचायतीसाठी सन 2025 ते 2030 या कालावधीमध्ये जे आरक्षण सरपंचाचं निश्चित होईल ही प्रक्रिया आज विकास भवन वर्धा येथे पार पडलेली आहे. या ठिकाणी नामाप्र असतील, सर्वसाधारण असतील, अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, त्यांचं आज आरक्षण प्रक्रिया निश्चित करण्यात आली. या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे त्या ठिकाणी ईश्वर चिठ्ठीच्या आधारे देखील आरक्षणाची सोडत निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये वर्धा तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाकरता एकूण 13 पदे राखीव आहेत. त्यापैकी 7 महिला आहेत. अनुसूचित जमाती यासाठी एकूण 7 पदे राखीव आहेत. त्यापैकी 4 महिला आहेत. नामाप्र प्रवर्गाकरता एकूण 17 पदे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 9 या महिला प्रवर्गासाठी आहेत आणि 39 पदे ही सर्वसाधारण पदाकरता राखीव आहेत. यापैकी 20 या सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता राखीव आपण ठेवण्यात आलेली आहे.